मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन चैतन्य आणि अश्विनला विचारतो, माझी ॲक्टिंग कशी होती. मिसेस सायलींना आश्रमात जाण्यापासून रोखण्यासाठी मी खरंच खूप छान ॲक्टिंग केली. तेव्हा तुझी ॲक्टिंग खरंच खूप छान होती, कमाल होती, असं अश्विन म्हणतो. पण चैतन्याला आता समजलेलं असतं की सायली तेथे उभी राहून सर्व काही ऐकतीये. आता ती पुढे होते आणि टाळ्या वाजवत म्हणते, खरंच खूप छान होती तुमची ॲक्टिंग, मला खूप आवडली. आणि मला आश्रमात जाण्यापासून तुम्ही असं का रोखलत आणि तुमच्या आईला एवढी काळजी करायला लावली त्याचं काय. तेव्हा अर्जुन आता खूपच घाबरतो. तो आता काहीच बोलत नाही. त्यापुढे सायली त्याला प्रश्न विचारू लागते की तुमचं काय बिघडलं असतं मी तिकडे गेले असते तर. आता ती चैतन्य आणि अश्विनला देखील विचारते की निदान तुम्ही दोघे तरी सांगा काय चाललंय. त्यांच्या खोटेपणामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी झालात आणि मला अडवण्यासाठी तुम्ही आईंना विमलताईंना वेठीला का धरलत. अहो, तुम्हाला हे करताना काहीच वाटलं नाही का. या दिवाळीमध्ये माझी मुलं माझी वाट पाहत असतील. या दिवाळीत थोडा वेळ का होईना माझी सायलीताई येईल, आम्हाला गोडधोड खायला देईल. त्यांचा आनंद तुम्ही का हिरावून घेतला. एरवी तर आश्रमात जाण्यापासून तुम्ही मला कधीही अडवत नाही, मग आजच का. तेव्हा अर्जुनला आता काहीच बोलता येत नाही. तो आता अंगातलं स्वेटर काढतो आणि सायलीला सॉरी म्हणतो. सायली आता खूपच भावूक होते आणि म्हणते, सॉरी म्हटलं की झालं का हो सर्व. अहो, या दिवाळीमध्ये जर मी माझ्या मुलांना जाऊन भेटले नाही तर त्या गोष्टीचा किती त्रास होईल तुम्हाला कळतच नाही का हो. तेवढ्यातच आता तेथे कल्पना येते आणि काय झालं असं विचारते. तेव्हा आता अर्जुन खूपच घाबरतो. त्यावरती अर्जुन, अरे तू स्वेटर का काढलं बाळा, तुला थंडी वाजत नाही का, असंही ती विचारते. त्यावरती सायली रागातच म्हणते, कशी वाजेल थंडी. नाटकावर पडदा पडला आणि थंडी गायब झाली. तेव्हा आता कल्पनाला धक्काच बसतो. ती विचारते, अरे अश्विन आणि चैतन्य, तुम्हा दोघांना माहीत होतं तरीही तुम्ही अर्जुन बरोबर राहिलात. तेव्हा तू त्यांना ब्लेम करू नको मम्मा, असं अर्जुन आता कल्पनाला म्हणतो. हा कल्पना म्हणते, अरे उद्या भाऊबीज आणि पाडव्याची खूप घाई असेल, गोंधळ पण असेल. ती आज गेली असती तर कुठे बिघडलं असतं. आता ती कधी जाणार सांग बरं पाहू. तेव्हा आता सायली म्हणते, कधी नाही, मी आत्ताच निघाली आहे, असं म्हणून ती आता घराबाहेर पडते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मम्मा थांब, मला जाऊ देत तिच्या पाठोपाठ, असं म्हणून तो देखील आता तिच्या पाठीमागे जातो. तेव्हा कल्पना म्हणते, काय चाललंय यांचं काय माहीत. त्यानंतर सायली आता आश्रमात येते. सायली मुलांसाठी गिफ्ट सुद्धा घेऊन आलेली असते. तर तेथे त्या काकू असतात. काकूंना ती विचारते, मुलं कुठं आहेत. मुलं आत्ताच विश्वास काकांच्या घरी गेले आहेत, आता संध्याकाळ होईल त्यांना यायला, असं त्या काकू म्हणतात. तू उद्या ये ना ग सायली. त्यावरती सायली म्हणते, हो उद्या पाडवा आहे ना, मग वेळ नाही मिळणार मला यायला, इथेच थांबते मुलं येईपर्यंत. त्यावरती काकू म्हणतात, अगं नको सायली, मी सांगितलं ना तुला. म्हणून आता त्या लगेच दार बंद करून घेतात. तेव्हा सायली मनातल्या मनात विचार करते, अर्जुन सरांच्या नाटकामुळेच हे सगळं काही झालं, नाहीतर बरोबर मुलांची आणि माझी गाठ झालीच असती. तेव्हा ती आता तेथून जाते. तर अर्जुन आणि ती मुलं सर्व काही खिडकीतून पाहत असतात आणि हसत असतात. सायलीताई गेली का, असं अर्जुनला विचारतात. अर्जुन हो म्हणतो. मनातल्या मनात तो आता विचार करतो, सॉरी मिसेस सायली, पण उद्या तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहायचा आहे. तर दुसऱ्या दिवशी आता कल्पना आणि विमला पाडव्याचीच तयारी करत असतात. तेवढ्यातच सायली आता तेथे येते आणि म्हणते, आई आज जेवणाचा बेत काय करायचा. तेव्हा आता कल्पना म्हणते की आपण श्रीखंडपुरी बनवूयात. तर सायली म्हणते, मग मी कोशिंबीर आणि बिर्याणी बनवते, चालेल ना. तेव्हा आता कल्पना ठीक आहे असं म्हणते. तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि विमलाला म्हणतो की मला स्ट्रॉंग कॉफी देतेस का. त्यावरती आता सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात. त्याने सायलीकडे कॉफी मागितलेलीच नसते. तर आता सायली विचारते, हे काय. तर आता तो म्हणतो की तुम्ही मगाशी म्हणालात ना कॉफी नाही पण कडू काढा नक्कीच मिळेल तुम्हाला. तेव्हा आता सायलीला आठवतं, जेव्हा माझं आवरून झालं होतं तेव्हा अर्जुन झोपला होता, मी त्याच्या अंगावर अजून पांघरून टाकलं. अर्जुनने तिला विचारलं, हे काय. त्यावरती ती म्हणते की तुम्ही तर म्हणाला होतात ना की मला थंडी वाजते म्हणून डबल पांघरून टाकलं. त्यावरती आता अर्जुन म्हणतो, ते जाऊ द्यात, मला स्ट्रॉंग कॉफी घेऊन या. तेव्हा सायली त्याला म्हटलेली असते, 104 डिग्री ताप असलेल्या माणसाला कॉफी द्यायची नसते, कडू काढा द्यायचा. आता तुम्हाला मी काढा देते. हे आठवताच अर्जुन आपला गप्प बसतो आणि विमलाला कॉफी द्यायला सांगतो आणि म्हणतो की कॉफी सरळ रूममध्येच घेऊन ये, कारण मला आंघोळ करायची आहे. त्यावरती आता अशी आंघोळ करायची नाही, अरे आज पाडवा आहे, सायली तुला तेल उठणं लावून आंघोळ घालणार आहे. तेव्हा आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहतच
राहतात. तेव्हा आता प्रताप देखील तेथे येतो. तर मी तुझ्या डॅडांना दरवर्षी पाडव्यामध्ये तेल उटणं लावून आंघोळ घालते, ही आपली प्रथाच आहे, असं आता कल्पना म्हणते. अर्जुन सायलीला आता खूप टेन्शन येतं. अर्जुन म्हणतो, पण मम्मा मी लहान होतो तेव्हाचं ठीक आहे, पण आत्ता कसं करायचं? कल्पना म्हणते, अरे तेव्हाची गोष्ट वेगळी होती, आता तुझी बायको आली म्हटल्यावर तुला हे करावंच लागणार. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी रूममध्ये जाऊन येतो. तेव्हा सायली देखील त्याच्या पाठोपाठ जाते आणि दार बंद करून घेते. ती आता अर्जुनला म्हणते की सर प्लीज, आई आता पाडव्याची सर्व तयारी करतील, तुम्ही काहीतरी करा ना. पण अर्जुन तिच्याबरोबर बोलत नाही. आता टॉवेल घेतो आणि खांद्यावर टाकतो. सायली त्याच्या पाठीमागे असल्यामुळे नेमका तिच्या डोक्यावरच तो टॉवेल पडतो. तिची केस पूर्णपणे विस्कटून जातात. ती आता अर्जुनला सारखी म्हणते, आई आपल्या पाडव्याची तयारी करतायत, मी तुम्हाला बोलते ना, काहीतरी सांगा ना, तुमच्या डोक्यात सुपीक कल्पना येत असतात ना. त्यावरती अर्जुन म्हणतो, तुम्ही माझ्याबरोबर बोलताय? तेव्हा सायली म्हणते, मग कुणाबरोबर बोलू? तेवढ्यातच आता कल्पना आवाज देते. तर नाईलाजाने सायलीला जावं लागतं. काही वेळाने आता घरातील सगळेजण हॉलमध्ये आलेले असतात. अर्जुन पाटावर बसतो आणि टी शर्ट काढतो. इकडे सायलीच्या मनात धाकधूक वाढत असते. तर अश्विन म्हणतो की आता सायली वहिनी अर्जुन दादाला तेल उटणं लावणार आहे. तर अश्विन आता प्रत्येकाची मतं विचारात घेत असतो की आज अर्जुनदादा आणि सायली वहिनीचा पहिलाच पाडवा आहे. आता तो सायलीला विचारतो, तुम्हाला कसं वाटते वहिनी? तेव्हा सायली आता काहीच बोलत नाही. तर अर्जुन म्हणतो, काही नाही, छान वाटतंय. तेव्हा अश्विन विचारतो, फक्त छान वाटतंय का, पोटात गोळा नाही आला का? तर अर्जुनला आता काय करावं काय बोलावं सुचत नाही. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, अश्विन तुझी बडबड बंद झाली तर सर्वांनाच छान वाटेल. तेव्हा अश्विन आपला आता गप्प बसतो. तर कल्पना आता अर्जुनला म्हणते, अर्जुन शांत बस, आता सायली तुला उटणं लावेल. तेव्हा सायली अगोदर तेल घेते आणि त्याच्या केसांना लावते. तेव्हा आता कल्पना म्हणते, अगं सायली त्याच्या अंगाला उटणं लाव. तर सायली आता हळूच अर्जुनला म्हणते, सर मला हे नाही जमणार. अर्जुन म्हणतो, तुम्हाला जमवावंच लागेल, कारण घरातील सगळेजण आपल्याकडे पाहत आहेत. आता सायलीला खूपच ऑकवर्ड असं वाटत असतं. पण आता अर्जुन सायलीला म्हणतो, हे करावंच लागेल आपल्याला, समोर अस्मिताई पण आहे रिपोर्टर. तेव्हा आता ठीक आहे असं सायली म्हणते आणि त्याच्या हाताला हळूहळू उटणं लावते. त्यावरती आता सायली कशी बशी ते उटणं लावून घेते. तेव्हा अर्जुन हा तिच्याकडे पाहत राहतो. घरातील सगळ्यांनाच खूप आनंद होतो. अस्मिता मात्र म्हणते, मम्मा बघ ना, सायली अर्जुनला उटणं लावताना किती अशी ऑकवर्ड होतीये. मी सचिनला उटणं लावताना अशी झाली असते का, तूच सांग बरं. तेव्हा तुझं काही सांगूच नको, तुला लाजणे हा प्रकार माहीतच नाही, तुला लाजता तरी येतं का, असं अर्जुन आता अस्मिताला म्हणतो आणि तिला गप्प करतो. तेव्हा ती आता तनतन करत राहते. तर सायली अर्जुनच्या चेहऱ्याला उटणं लावत असताना तिचा पाय अचानक तेलावरून घसरतो. ती आता खाली पडणार असते. अर्जुन आपल्या मिठीत तिला घेतो. आता सायली डोळे बंद करून घेते. घरातील सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे आता पाहू लागतात. तेव्हा आता अर्जुन देखील सायलीमध्ये अगदी रमून जातो. एकटक तिच्याकडे पाहतो. तर अर्जुनच्या गालाला असणारं उटणं सायलीच्या गालाला देखील लागतं. अस्मिता आता नाक मुरडते. अश्विन फोटो काढत असतो. तो म्हणतो, ही मुवमेंट खूप छान कॅप्चर झाली आहे, मी जर सोशल मीडियावर टाकली तर मग खरंच खूप लाईक्सचा वर्षाव पडेल. त्यावरती आता प्रताप म्हणतो, असं काही करायचं नाही, आपल्या घरातील हे क्षण असे चव्हाट्यावर आणायचे नाहीत. अश्विन म्हणतो, डॅड मी गंमत करत होतो, मी कुठे असं करेल का? आता अर्जुन सायलीला म्हणतो की सायली. तेव्हा सायली आता पटकन उठते आणि बाजूला होते. तेव्हा झालं ना आता उठणं लावून, असं ती विचारते. तेव्हा आता अस्मिता म्हणते, अजून राहिलंय, पण आता बायको नवऱ्याला आंघोळ घालणार. तर आता कल्पना म्हणते, चांगली रगडून रगडून माझ्या मुलाला आंघोळ घाल सायली. तेव्हा सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतच राहतात. तर आता पाडवा सेलिब्रेट करण्यासाठी सगळेजण अगदी छान तयार होतात. कल्पना आता प्रतापचं औक्षण करते. तर प्रताप छान असं गिफ्ट तिला देतो. अश्विन म्हणतो, मम्मा तुझी मजा आहे, तुला गिफ्ट आवडेल ना हे? त्यावरती आता ती म्हणते, पाडव्याच्या दिवशी नवऱ्याने दिलेलं प्रत्येक गिफ्ट हे बायकोला आवडतंच. एवढ्यातच आता तेथे प्रिया येते आणि पूर्ण आजीला म्हणते, पूर्ण आजी. तेव्हा त्या खूपच खुश होतात. तर अस्मिता म्हणते की काय ग तन्वी, किती वेळ केलास? अगं पाडव्याची ती तयारीसुद्धा सुरू झाली आहे, ओवाळणीसुद्धा.
त्यावरती आता कल्पना म्हणते, मग काय झालं, तन्वी काय आपल्या घरची आहे का, तिला कुठे कुणाला ओवाळायचंय. तर आता सायली प्रियाकडे पाहतच राहते. पुढील भागामध्ये आश्रमातील सर्व मुलं आणि मधुभाऊ येऊन सायलीला छान असं सरप्राईज देतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, माझं पाडव्याचं गिफ्ट आवडलं ना. तेव्हा सायली म्हणते, खूप आवडलं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.